हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान 2025 अंतर्गत अमरावती विभागाच्या सर्वेक्षण पथकानं सिंदेवाही बस स्थानकाची पाहणी केली। या पाहणीमध्ये बस स्थानक स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्णपणे अपयशी ठरलं असून ते नापास झाल्याचं समोर आलंय। सिंदेवाही बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता दिसून आली आहे। प्रसाधन गृहामध्ये नळ तुटलेले आहेत, दारांना कड्या नाहीत तर गटारांची झाकणं नसल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था इथं उपलब्ध नाही। विशेष म्हणजे बस स्थानकामध्ये भटक्या कुत्र्यांचा मुक्त वावर असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। या पाहणी दरम्यान सर्वेक्षण प्रमुख निलेश बेलसरे, विभाग नियंत्रक अमरावती विभाग आणि विजय गोळे यांच्यासह गडचिरोली आणि ब्रह्मपुरी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। सर्वेक्षण समितीने स्थानकाच्या स्वच्छतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। प्रवाशांनी आणि सुजाण नागरिकांनी तातडीने उपाययोजना करून बस स्थानकाची दुरावस्था सुधारण्याची मागणी केली आहे। मी निलेश बेलसरे, विभाग नियंत्रक एसटी महामंडळ अमरावती। एसटी महामंडळाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानाअंतर्गत एक तपासणी 23 जुलै ते 1 ऑगस्ट 2025 या दरम्यान सर्व बसस्टँडला होणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज सिंदेवाही इथे 28/7ला आम्ही या बसस्टँडची तपासणी केली। या तपासणीमध्ये साधारणतः एस टी महामंडळाला जे अपेक्षित आहे की प्रवाशांच्या सोयीसाठी काही मूलभूत गरजा वाढवणे, स्वच्छतेबाबत सुधारणा करणे, या अनुषंगाने या बसस्टँडची तपासणी केली असता काही याच्यामध्ये त्रुटी आहेत, त्या नक्कीच आम्ही आमच्या फॉर्मवर लिहिलेल्या आहेत। ज्यामध्ये इथे पेंटिंग होणे आवश्यक आहे, संकल्पनेच्या द्वारे पेंटिंग होणे आवश्यक आहे, प्रसाधनगृह पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छ नाही, त्याही बाबतीत आम्ही आमच्या तपासणी अहवालात लिहिलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे येथे बोलताना काही प्रवासी मित्र तसेच इतर नागरिकांनी प्रवासी बसबद्दल समस्या व्यक्त केली, तर त्यासुद्धा बसेवर येत नसल्याचं यांनी जे म्हटलेलं आहे, तर संबंधित विभाग नियंत्रक डेपो मॅनेजरला याबाबत सांगून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे 100% प्रयत्न होणार आहेत। सर, आपण कितीपैकी किती गुण दिले? बघा, याच्यामध्ये ही तपासणी साधारणतः 4 लोकांची असते, 2 अधिकारी असतात आणि 2 प्रवासी, एक प्रवासी मित्र आणि एक पत्रकार असतो। तर आमच्या याच्यामध्ये साधारणतः आम्हाला अपेक्षित 70च्या वर मार्क असतील तर ते बसस्टँड समाधानकारक असते। नक्कीच या बसस्टँडला 70पेक्षा फार कमी गुण आलेले आहेत। गुणांची तर आम्हाला जाहीररित्या माहिती देता येणे शक्य नाही, पण जे अपेक्षित गुण आहे त्यामध्ये सुद्धा सिंदेवाही बसस्थानक आलेलं नाही। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।